शक्ती देवता मातृकाची देवता या पुन्हा पाणीकुंडा अभय देवता सर्वोत्तराचे सर्वोत्तराचे पंचोत्तराचे देवता सत्यवस्तु शांती भव विष्णु विष्णु शास्तु समर्पयामि तदेव लग्नं शरणं तदेव तारानं तदेव विद्यावदं तदेव तदेव लक्ष्मी पदे गृहं सुरामि हरिहरा समर्पयामि श्री सत्यनारायण देवता अभिषेकेन पुरीताय नमो नमः ओम नारायण देवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात् सगळे देव कृष्ण आपला लोट आपल्या जागी ठेवून ठेवा
साधु संत एके चंद्रभागे वादे स्नान हे करती दर्शन हे मातृतय होय मुक्ती केशवाचे नाम देव महादेवाचे नाम देव महादेव आरती Gracias.
तिसरी गोष्ट महत्वाची आहे का, या भगवान परमात्म्याने तुम्हाला सुंदर देह दिलाय, त्या देहाचा त्याग कधीही करू नका, म्हणजे आत्महत्या कधीही करू नका. 7 पिढ्यांचं पाप लागतं. किती पिढ्यांचं लावलं, किती पिढ्यांचं पाप लागतं? 7 पिढ्यांना पाप लागतं इथून पुढच्या. कधी टेन्शन घ्यायचं नाही. यासाठी ठाईचं वय सोनी करा एक चित्त, आवडी आनंद. व्यसन करण्यापेक्षा व्यसन फॅशन यापासून महाराज लांब राहा आणि साधं जीवन जगा. या गोष्टी एकदा का तुम्ही केल्या, पांडुरंगाचं भजन नामस्मरण केलं की तुम्हाला काही कमी पडणार नाही. वागजाई देवीची कृपा तुमच्यावरती अखंडित राहणार. ज्ञानेश्वर माझं कीर्तन या ठिकाणी संपलेलं आहे. पुनश्च एकदा श्री वाघजाई देवी मंदिर जीर्णोद्धार आणि कलशारोहण समारंभासाठी उपस्थित असणारे सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व महिला भगिनी, सर्वांचं अंतःकरणापासून दर्शन घेतो. आणि असंच दरवर्षी तुम्ही उत्सव या ठिकाणी कराल आणि पुन्हा 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 या उत्सवामध्ये सामील होऊन हे मंदिर आता उभं राहिले. मंदिराच्या समोर एखादा छोटासा मंडप व्हावा, त्या मंडपामध्ये लोकांनी बसावं. आणि एक सांगतो, ज्या गावातली मंदिर सुंदर त्या गावाला कधीही कमी पडत नाही. त्यामुळे सुंदर भव्यदेवी मंदिर सगळ्या लोकांनी बांधावी. आणि तुमच्या अंतःकरणाचा भाव हा खूप सुंदर आहे. आणि हे ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळेस खरंच एक सुख तुमच्या जीवनामध्ये नांदेल. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संतांची या. असो, आज माझ्या कीर्तनासाठी ज्यांनी गोड अशी मृदंगाची साथ केली ते आपल्या सातारा जिल्ह्याचं वैभव मृदंग सम्राट मृदंग अलंकार मेढ्यावरून आज या ठिकाणी उपस्थित राहिले ते हरिभक्तीपरायण सौरभजी महाराज धनवडे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. संबंध सातारा शहरामध्ये सातारा जिल्ह्यात कमीत कमी 200 विद्यार्थी आज त्यांचे मृदंग त्या ठिकाणी शिकतात. आपल्या पोरांना सुद्धा मृदंग शिकवायचा असेल तर सातारामध्ये सुद्धा त्यांचा क्लास आहे. त्यांच्याकडं मृदंगाच्या क्लासला मुलांना पाठवा. तसेच गायन सम्राट गायन अलंकार श्री हरिभक्तीपरायण युवा कीर्तनकार राहुलजी महाराज बाबर या ठिकाणी उपस्थित राहिले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. तसेच हरिभक्तीपरायण श्री रवींद्रजी महाराज लोहार वारकरी शिक्षण संस्था करंडी यांच्या संस्थेतील सर्व बाल वारकरी या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तसेच आपल्याच गावातील असणारे आदरणीय विनेकरी बाबा, दादांचं नाव काय? केशव महाराज. वा वा, मी तरी म्हटलं कीर्तनाला मजा आली. केशव म्हणजे कोण? केशव म्हणजे पांडुरंग, केशव म्हणजे श्रीकृष्ण. आणि श्रीकृष्णासारखे ते नाचत होते, बरं बेधुंद होऊन नाचत होते आमचे केशव दादा. एकदा त्यांच्यासाठी जोरदार करायला. सुंदर अशी साऊंड सिस्टीम, सुंदर असा मंडप, सुंदर अशी लाइटिंग
ज्यांनी दिली या सप्ताहासाठी. ते एकदा साऊंड सिस्टीम वाले दादांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या होतो. वा काय गोड साऊंड सिस्टीम आहे. थोडा उशीर झाला पण खरंच अंतकरणापासून मजा आली. आणि मगापासून एक अर्धा तास, एक तास, दीड तास झालं एवढे तुम्ही भजन करताय, एवढं नामस्मरण करताय, हात दुखत असतील तुमचे नाही? हा? दुखत असतील महाराज. एकदा जरा सर्वांनी हात मोकळे करा, हात मोकळे करा. सर्वांनी भजन करायचं बरं का. मागं कोण म्हणणार नाही, फक्त तुम्हीच म्हणायचं. मागं महिला वगैरे सर्वांनी हात मोकळे करा. भजन करत करत नामस्मरण सर्वांनी करायचं. करणार ना? गोड सर्वांनी बोला. विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. बोला वा वा.